मुहसिन मन्यार नवीन फलंदाज. विकेट कीपर मला वाटतं विशाल आहे. विक्रांत विक्रांत बरोबर. NPL मध्ये 2 अर्धशतक मारले होते विक्रांतनी. तोच विकेट कीपर आहे. फायनल मध्ये चांगली इथं फलंदाजी करून NPL आपल्या नावावरती केलं होतं. तोच फलंदाज नॉन स्ट्राईक मला वाटतं विकेट कीपरच्या पाठीमागे आज सोनूभाऊ जाधव स्पोर्ट्स क्लब या संघाकडनं खेळतोय. परत एकदा चेंडू इथे थोडंसं फिरवण्याचं काम केलं. चेंडू येतोय डॉट. चांगलं षटक हाताळतोय सध्याला मैदानाच्या गोलंदाज श्रीकांत अडसूळ. गुजरातला होता. गुजरातवरनं ही स्पर्धा खेळण्यासाठी वेळ काढून आला श्रीकांत अडसूळ. चेंज ऑफ पेस ऑफ साईडच्या दिशेने फटका खेळलाय. तिथे धावा फक्त मिळतील. एक धाव. धाव संख्यामध्ये असेल वाढ. चार धावा धाव फलकावरती. समीर पठाण गोलंदाजी मार्कवरती. एका ओव्हर नंतर धाव फलकावरती 4 धावा 1 फलंदाजीच्या मोबदल्यामध्ये. शिवमुद्रा स्पोर्ट क्लब या संघाची धावसंख्या दुसरा मॅच मध्ये आपण पाहतोय. लीग फॉर्मॅटची मॅच 4 संघ असेल. याच्यानंतर नासिरबाई आहेत का इथे? अंपायर आहेत का? थोडे या ना पळत. काम आहे तुमच्याकडे. नाही तर मला फोन करा. चांगला चेंडू सध्याला हाताळतोय इथे मैदानाच्या समीर पठाण आपण पाहतोय. दोन्ही एकच टीम मध्ये खेळतात नेहमी. पण आज आपल्या परिसरामधल्या टीमसाठी सध्याला खेळतात एकमेकाच्या विरोधात. एकदा फटका खेळा ऑन साईडला डीप मध्ये खेळाडू आहे. तिथे एक सिंगल धाव प्राप्त होतीये. सिंगल डबल इथे सध्याला खेळणं गरजेचं आहे. थोडीशी पार्टनरशिप झाली तर धावसंख्या मोठी उभा करू शकते. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलंय 50 धावा इथे बनवले होते. शेवटच्या षटकापर्यंत सामना गेला होता. तुझा चांगला चेंडू इथे हाताळलाय. एक धाव इथे प्राप्त होईल. सिंगल धावच्या साहाय्याने धाव फलकावरती 6 धावा. धाव फलकावरती दुसरा षटक मैदानाच्या आत सुरू आहे. ह्याच्यानंतरचा होणारा सामना विनर असेल. सनवी 11 आणि यांच्यात जो जिंकेल तो सनवी 11 बरोबर खेळेल. फुलटो चेंडू इथे ऑफसाईडच्या पॉइंटला खेळला. फटका पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू जाईल दन 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 करत सीमारेषा पार. या इनिंग मधला येतोय पहिला चौकार. 4 धावा सिद्धार्थ जगतापच्या बॅट मधनं. भैया या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू सध्याला खेळतोय फटका पॉइंटच्या दिशेने. फुलटो चेंडू इथे फलंदाजी करण्यासाठी आला होता. या ग्राउंडवरती लेफ्ट हँड बॅट्समॅनला जास्त ॲडव्हान्टेज नाहीये. तरी देखील या खेळाडूला पूर्ण ग्राउंडचा कानाकोपरा माहिती आहे. त्यामुळे सुरेख फलंदाजी सध्याला चालू आहे. सिद्धार्थ जगतापच्या बॅटमध्ये परत फटका इथे खेळलाय.
मिटॉपच्या डोक्यावरनं बलदेव सिंगच्या डोक्यावरनं चिडू जाईल सीमारेषा पार, बाउंड्री लाईन पार, चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार सध्याला खेळतोय सिद्धार्थ जगताप. फलकावरती 14 धावा. फुल टॉस परत एकदा बॅट चिडू खेळ सरळ बॅट फ्लॅट अँड फेवरेस षटकार 6 धावा. फ्लॅट फटका सध्याला खेळतोय सिद्धार्थ जगताप. मागच्या 3 बॉलवरती 14 धावा बनवलेत आतापर्यंत सिद्धार्थ जगतापनी. धावसंख्येमध्ये वाढ होईल 6 धावांनी. 20 धावा धावफलकावरती. ओव्हरची झाली समाप्ती. एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये शिव मुद्रा स्पोर्ट्स क्लब. चौदा धावा धाव फलकावरती. सॉरी 20 धावा धाव फलकावरती एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. मागच्या ओव्हरमध्ये लास्ट 3 बॉलवरती 14 आले होते. 20 धावा धाव फलकावरती गोलंदाजी मार्कवरती परत एकदा सज्ज होतो आपला स्पेलचा दुसरा षटक घेऊन श्रीकांत अडसूळ अर्थात श्री. परत ऑनसाइडला फटका खेळला तिथे खेळाडू अवेलेबल आहे. एक सिंगल धाव प्राप्त होतीये. मुसीन मन्यार हे सध्याला सिद्धार्थ जगतापचा साथ देतोय सिंगलनी आणि स्ट्राईक रोटेट करत असतोय सध्याला. आणि स्ट्राईक रोटेट हे करणं गरजेचं आहे कारण की जर स्ट्राईक रोटेट तुम्ही केलं ना तर सिद्धार्थ जगताप लयमध्ये तो देखील मोठी फटके मारू शकतो. धावसंख्या वाढवू शकतो प्रत्येक ओव्हरमध्ये. त्यामुळे मोसीनच्या मला वाटतं डोक्यात असेल की एक सिंगल धाव आपण प्राप्त करू आणि नॉन स्ट्राईकमध्ये जाऊन खेळू. आणि पूर्ण पिक्चर हे रिलीज होण्याच्या पहिले ट्रेलर दाखवण्याचं काम सध्याला सिद्धार्थ करतोय. चांगले इथे फटकेबाजी करून 14 धावा तर बनवलेत मागच्या 3 बॉलवरती. पाहूया या ओव्हरमध्ये किती धावा बनवणार श्रीकांत. चला स्पीडअप करा. टाइम सुरू आहे. वेळेचं बंधन आहे. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 ओव्हर टाकावेच लागेल. हो परत एकदा खाली टाकला होता चेंडू. पिक केला चांगला साईडला. तिथं सनी आहे. एक सिंगल धाव इथं प्राप्त होते. चांगला इथे क्षेत्ररक्षण सनी कांबळे यांच्याकडनं आपण पाहतोय. पुणे स्पर्धा डिंगडॉंग लाईव्ह वरती विशाल कांबळे यांचं हा चॅनल. आणि चांगले काम सध्याला 2 इथं व्यक्ती करतात. कॅमेरामॅन पियुष आणि त्याचबरोबर आदित्य टेक्निकल मॅनेजर टेक्निकल टीमचे. फ्लॅट एट नो बॉल असेल. चेंडू आहे बीमार त्याच्यावरती धावा मिळतील फक्त 1. नो बॉल. आजच्या दिवसातला पहिला नो बॉल. पेनकर काका उघड्या डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. म्हणजे झोपेतून उठल्यानंतर इथे पहिला चेंडू इथे पाहणारा सर्व प्रेक्षक. फ्री हिट. आता फ्री हिटचा पूर्ण फायदा उचलणार का? या चेंडूवरती हिट करणार का मोहसिन मन्यार? हातातून चेंडू निसटला असं म्हणता येईल श्रीकांतच्या. कारण की पहिली चांगली ओव्हर हाताळली होती पण या ओव्हरमध्ये थोडंसं लय बिघडताना पाहायला भेटते गोलंदाजाची. फुल टॉस अशी फुल टॉस. फटका फसलाय. सागर तिथे चेंडूवरती येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्यावरती फक्त धावा मिळतील 1. कलेक्शन थोडंसं खराब. दुसरा धावाचा मैदानाच्या आत धाव इथे पळून पूर्ण करतोय. 5 इथे 1 धाव होती तिथे 2 धावा खर्च केलेत. एक एक्स्ट्रा धाव इथे सध्याला संघनायक श्रीकांत अडसूळने खर्च केली आहे. 2 धावाच्या साहाय्याने स्कोर कार्डमध्ये वाढ सध्याला होतीये 26 धावा धाव फलकावरती. 26 रन्स. चांगलं गोलंदाजाचा भरणा असणारा संघ आहे मैदानाच्या आत. पेनकर काका जर पाहायला गेलं तर सोनूभाऊ जाधव तुमच्या श्रीकांत अडसूळ त्याचबरोबर समीर पठाण आतिक आहे. अजून जर पाहायला गेलं तर सनी कांबळे
अक्षय देखील आहे. चांगलं संघ बांधणी केलेली आहे कॅप्टन श्रीकांत अडसूळने सुनभाऊ जाधव स्पोर्ट्स क्लब या संघासाठी. आणि या NPL विजेता देखील आहेत सुनभाऊ जाधव. अजून देखील मला माहिती आहे माझ्या नजरेतून ती मॅच गेली नाही. विक्रांतची चांगली फलंदाजी याच ग्राउंडवरती विक्रांतने केली होती. आज देखील विक्रांत सुनभाऊ जाधव स्पोर्ट्स क्लबमध्येच आहे. सिंग बॉईज मध्ये बलदेव सिंग होते. या स्पर्धेमध्ये सुनभाऊ जाधव या संघासाठी खेळताना आपल्याला पाहायला भेटत रेड जर्सी मध्ये. सिद्धार्थ जगताप स्ट्राईक वरती. फटका इथे परत एकदा डीप मध्ये खेळलाय लॉंगॉनला. तिथे खेळाडू एक सिंगल धाव प्राप्त होतीये. श्रीकांत एकदम माग पिचिंग खेचून टाकतो सध्याला चेंडू. फलंदाजाला हात ओपन करू देत नाहीये. फुलटो चेंडू आलेत. बॉल का लास्ट बॉल रिमाइनिंग. लास्ट बॉल हे शिल्लक आहेत. मैक कुमार जी इसके बाद आपका मुकाबला है. आपके 11 के 11 खिलाड़ी इधर ही उपलब्ध कर दो. कोई भी बंदा बाहर ना जा पाए क्योंकि मैच खत्म होने के बाद तुरंत यहाँ पर मैच शुरू होंगी. चांगला चेंडू फटका फसलाय. तिथे बलदेव सिंग थोडस लांब चेंडू जाईल सीमारेषा पार. बोसिंगच्या बॅटमधनं चौकार. 4 धावा इथे सध्याला प्राप्त होते. मोसिनच्या बॅटमधनं शेवटच्या बॉलवरती सुंदर फटका खेळला. चेंडू हवेत होता असं वाटत होतं की बलदेव सिंग चेंडूवरती पोहोचेन पण थोडंसं लांब गॅपमध्ये फटका खेळलाय. 4 धावा इथे प्राप्त होते. ओव्हरची झाली समाप्ती. 3 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या असेल ते 32 धावा. तीस 32 रन्स. 3 ओव्हर नंतर 32 धावा. लेग अंपायरला कॅप असेल तर द्या. सनी कांबळे गोलंदाजी मार्क वरती. पुढं सरसवात सुरेख फटका भैयाच्या बॅट मधनं चेंडू जातोय सीमारेषा पार. छत्रपतींचा छावा मिळाले ते 6 धावा. षटकार. मैदानाच्या आत 38 धावा धावफलकावरती. सिद्धार्थ जगताप त्या बॅटमधनं दुसरा षटकार येतो या मॅच मधला. पुढं सरसवात सुरेख फटका 38 धावा धावफलकावरती. चौथं षटक सुरू आहे सध्याला. मोठ्या संख्याच्या धावसंख्येच्या वाटचालीवरती आहे सध्याला शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब संघ. परत एकदा बिग ब्लास्ट. फटका फसलाय. एलिव्हेशन कमी आहे. खेळाडू तिथं कुठली चूक करणार नाही. फलंदाज होते बाद. सिद्धार्थ जगताप जो सेट होता त्याला देखील डगआउटच्या बाहेर परतवण्याचं काम सध्याला केलंय सनी कांबळेने. परतीचा प्रवास सुरू झालाय सिद्धार्थ जगतापचा. धक्का लागतो शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब या संघाला दुसरा. सध्याला शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब संघ. परत एकदा बिग ब्लास्ट. फटका फसलाय. एलिव्हेशन कमी आहे. खेळाडू तिथं कुठली चूक करणार नाही. फलंदाज होते बाद. सिद्धार्थ जगताप जो विनोद पोकळे नवीन फलंदाज. बॅटने खेळा डीप मध्ये राकेश आहे. एक सिंगल धाव. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण करतो राकेश आपल्या संघाकडनं. धावसंख्यामध्ये सध्याला वाढ होते. 39 धावा धावफलकावरती. चौथं षटक मार्ग चालू आहे सध्याला. आणि सनीला एक षटकार आल्यानंतर पुढच्या चेंडूवरती इथं कमबॅक केलं सनी कांबळेने. धावा इथे थांबवण्याचं काम सध्याला करतोय सनी.
पण स्ट्राईक वरती असणारा फलंदाज देखील ताकदवान आहे, विस्फोटक आहे. मोहसिन मन्यार. व्हाईट बॉल. इथे लाईन थोडीशी खराब. लेग स्टिकच्या बाजूला चेंडू जाऊन पोहोचतोय बाजूनी विकेट किपरच्या हातातून. सुरेख फटका मोहसिन मन्यारच्या बॅट मधनं. चेंडू जाईन सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. एक सिंगल धाव षटकारानंतर सध्याला खेचतोय. धावफलकावरती आपण पाहतोय 46 धावा धावफलकावरती. पुढे सरसावात. इथे फटका केलाय. पाऊलाचा अगदी योग्य वापर. विनोद पोखरेच्या बॅट मधनं चेंडू जाईन बॉर्डर लाईन पार. हवाई यात्रा करत, वाऱ्याला बोलत, चर्चा करत बॉर्डर लाईन पार. षटकार. 6 धावा. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय मिस्टर NPL आकाश. ऑन साइडला फटका खेळलाय. चेंडू जमिनीला लगत चेंडू येतोय डीप मध्ये. चेंडू वरती येतोय सनी. एक सिंगल धाव प्राप्त होते. सध्या नॉन स्ट्राईक वरती आहे मोहसिन मन्यार. धावसंख्येमध्ये होईल वाढ. एका धावानी 54 रन्स. 54 धावा धावफलकावरती. जुनेद आणि डॅनियल मध्ये थोडीशी चर्चा आहे. आता जी सिंगल काढली ना 54. षटकाराच्या अगोदर एक सिंगल आलाय. एक मिनिट.
55 धावा फलकावरती. 55 रन्स. 21 धावा खर्च केले होते सनीने आपल्या षटकामध्ये. खेळाडू आहे तिथे रनआउटची संधी. विनोद ओहो इथे चूक मैदानाच्या आत की रनआउटची संधी होती फलंदाजाला. खेळाडूने तिथं गोलंदाजाने चूक केली आणि ते चुकीची इथे भरपाई करावं लागेल पूर्ण टीमला असं. कारण की मागच्या ओव्हरमध्ये एक षटकार खेचला होता रवीने त्यालाच इथे जीवनदान संस्थेला मिळतोय. ओहो इथे चूक मैदान. ऑन साइडला फटका केला स्टेअर केला तिथे खेळाडू आहे चेंडूवरती येतो त्याच्याच डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट. फलंदाज क्रीज मध्ये आहे एक पर एकदा इथे विनोदला बाद. सॅक्रिफाईस विकेट स्ट्राईक वरती सध्याला स्ट्राईक रोटेट स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम मोहसिन सध्याला करतोय. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. धक्का लागतोय तो तिसरा फलंदाज इथे बाद होते. राजू तापकीर नवीन बॅटर मैदानाच्या नो स्ट्राईक वरती असेल. सध्या फटका खेळाय तिथे एक सिंगल धाव सध्याला ती दुसरा धावाचा इथं प्रयत्न कॉल दिला होता पण आज मुकेश सनी इथं नाकारले कॉलला. 9चा कॉल दिला क्रीजमध्ये. मोहसिन परत एकदा आपल्या घरट्यात परतलाय. बरंच महिन्याच्या गॅप नंतर इथे राजू तापकीर मैदानाच्या आत स्ट्राईक वरती असेल. पहिला चेंडूवरती सुरेख फटका. चेंडू जाईल बॉर्डर लाईन पार. षटकार. कमबॅक हे दमदार करतोय सध्याला. पहिल्या चेंडूवरती इथे षटकार खेचलाय बॅटनी. इथे राजू तापकीरने अक्षय वाटकरच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती हा मोठा षटकार. खूप मोठ्या आजाराने फिट होऊन आलेत. दुखापत होते इंजुरी होती. इंजुरी नंतर बॅक होतोय सध्याला. 5 नंतर धाव फलकावरती 64 धावा. प्रसाद भाई परत एकदा जुडलेत. राजू दादाने पहिल्या चेंडूवरती एक षटकार खेचलाय. राजूभाऊ तापकीर संस्थापक शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब तसेच भक्कम आधारस्तंभ या क्लबचे या टुर्नामेंटचे. खूप मोठ्या दुखापतीनंतर आजारातनं पुन्हा एकदा मैदानामध्ये सक्रिय होताना खेळताना आपल्या बॅटमधनं चांगली फलंदाजी करताना राजूभाऊ
पुन्हा एकदा मला चेंडू पण फिल्डरच्या हातात, मात्र एका धाव संतुष्ट व्हावं लागेल. स्ट्राईक रोटेट करत आहेत मोहसिन. राजूभाऊचा फॉर्म लक्षात घेता त्यांना थोडं स्ट्राईक रोटेट करून देण्याचा प्रयत्न करत आहेत वारंवार. मोठ्या हिटची अपेक्षा आहे निश्चितच संघाला राजूभाऊ तापकीर यांच्या बॅटमधून. सागर तानावडे चांगले गोलंदाज. पुन्हा एकदा फिल्डर, मात्र एक धाव. निश्चितच धाव संख्येमध्ये थोडं सातत्य हे राखताना प्रयत्न करत आहेत राजूभाऊ. चांगला फटका इथे मध्याच्या आत घेतो ऑन साइडला मोहसिन आणि राज तापकीर इथं बाद झालाय. फटका फसलाय ते चला कॅच पकडलाय खेळाडूनी. प्रवीण नवीन फलंदाज मैदानाच्या 66 धाववरती. ओहो सुंदर फटका, चिडू जाईन सीमारेषा पार. षटकार सागरच्या विरोधात. इथे मोठा तडाखा मैदानाच्या आत. सध्याला अतिकला ओर का दिली नाही हे देखील मोठं प्रश्नचिन्ह असेल कॅप्टनच्या समोर. कारण की अतिक चांगला गोलंदाज आहे, नेहमी विकेट घेत असतो आपल्या संघासाठी. लेफ्टी गोलंदाज आहे, नेहमी आपला कॅप्टन जेव्हा मोठ्या टीमचे कुठलेही कॅप्टन असो या छोट्या टीमचे, आपल्या संघामध्ये जर लेफ्टी गोलंदाज असेल ना तर पहिले प्राधान्य मला वाटतं लेफ्टी गोलंदाजाला देतो. कारण अँगल निकट होतो चेंडू, आणि रायटी उजव्या हाताच्या फलंदाजाला नेहमीच अडचणीत आणू शकतोय. रामेश्वर लेफ्टी गोलंदाज भाऊ गोयल यांची इथे आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. साऊरची समाप्तीनंतर धाव फलकावरती धाव असेल ते 77 रन्स टू विन. सुनवो जाधव स्पोर्ट्स क्लब या संघाला असेल 77 धावांचं आव्हान. योगेश अण्णा बोतम यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सनी थोडस स्पीड अप करा ना. चला या शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब, तुम्ही आत या मैदानाच्या आत.
बॉलिवूड स्टार विजय चव्हाण यांचं इथे आगमन झालं, त्यांचं देखील स्वागत. नेहमी पडद्याच्या बॅक साईडला असतात, कधी फ्रंट साईडला येत नाहीत, पण नेहमी धावपळ असती त्यांची भाऊची या स्पर्धेमध्ये. विक्रांत स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक वरती राकेश, गोलंदाजी मार्क वरती असेल नितीन. पहिला चेंडू ते योग्य हाताळले, पहिला बॉल वाईट ते येतोय. साईडला इथे खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॅटीच्या आतल्या बाजूला चेंडू लागून विकेट किपरच्या हातात जातोय. थोडा स्पीडअप करायचा, अजून देखील 4 मॅच आहेत, त्यामुळे स्पीडअप करा, ओव्हर कमी करण्यात येईल नाही तर. साईडला फटका खेळा, परत एकदा शॉट मध्ये मोहसिन आहे, डायरेक्ट तो इथे वेगाने केला होता, पण तोपर्यंत क्रीज मध्ये पोहोचला फलंदाज विक्रांत. 1 धावाच्या साईडने धावफलकावरती 2 धावा सेन. नितीन नेहमीच गुड लाईन वरनं चेंडू टाकतो आणि उसळी देखील जास्त प्राप्त होती. उंचीचा अगदी योग्य वापर करतोय मैदानात, उंचीचा देखील फायदा होतोय, कारण की मला वाटतं 5.5-6 फूट उंची असेल त्याची. आणि त्याच्यानंतर परत एकदा वरतून चेंडू रिलीज, म्हणजे थोडंसं अडचणीमध्ये होऊ शकतो फलंदाज. चांगला फटका खेळा मिडऑफच्या इच्छेने, तिथे एकाच रोळावरती 2 गाड्या आले होते. रनआउटच्या स्वरूपामध्ये राकेश बाद झालाय, धक्का लागतो तो पहिला. स्वतःचा कॉल होता, चुकीचा कॉल इथे मैदानाच्या आत दिलाय राकेशनी. चांगलं क्षेत्ररक्षण त्याचा खेळाडूकडनं, चांगली फिल्डिंग. रनआउटच्या स्वरूपामध्ये राकेश बाद झालाय. क्रिकेटमधली आत्महत्या आपण पाहतोय मैदानाच्या आत, मध्ये होऊ शकतो फलंदाज. चला घाई करा, फलंदाज लवकर या आत. चांगला फटका खेळा मिडऑफच्या इच्छेने. एकाच पेनकर काका दोन्ही टीमने वेळ वाया घातलेला आहे असं म्हणता येईल, म्हणजे खेळताना स्पीड आहे, पण डगआउट मध्ये येताना थोडंसं स्लो येतं. पापा न्यू बॅटर मैदानाच्या आत. नाव काय रे? अरे ते नाव सांग. अदर शेख अर्थात पापा. बट थोडेसे लुक देखील चेंज झालेत खेळाडूंचे, लवकर ओळखून यायला लागले नाहीत. अजर स्ट्राईक वरती, परत एकदा आडव्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न. रवी तिथे आहे, एकही धाव मिळणार नाही या चेंडूवरती. पहिल्या ओव्हरमध्ये सध्याला शांत आहे दोन्ही फलंदाज. 1 बाद झाला राकेश रनआउटच्या स्वरूपामध्ये, पण 77 धावांचा पाठला करताना सुरुवात ही फास्ट झाली पाहिजे, ताबडतोब फलंदाजी झाली पाहिजे. विकेट गेले तरी चालेल, पण रन येणं गरजेचं आहे. साईडला इथे खेळण्याचा प्रयत्न, परत एकदा चेंडू दुसऱ्या पायावरती इथे चेंडू शरीर मारवतो. चांगली सध्याला हाताळतोय, असं वाटतं की विक्रांत आणि राकेश हे चांगली सुरुवात करून देईल, पण राकेशचा कॉल चुकीचा ठरला. तिथं रनआउटच्या स्वरूपामध्ये राकेश बाद झाला, पण त्याच्यानंतर जो अजर आला, अजरने देखील 2 चेंडू आतापर्यंत डॉट हाताळले. विशाल भाऊ कुंभार यांचं देखील मनपूर्वक स्वागत. ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळलाय, 2 धावा इथे प्राप्त होतील. पेनकर काका आपल्या सोबत आहेत. पेनकर काका असे 2-3 सिंगल डबल जर धावा देखील येत असेल तर ते धाव वाढतच जाणार. नंतर एखादी मोठी ओव्हर आली तर कमबॅक करू शकतो संघ सोनूभाऊ जाधव स्पोर्ट्स क्लब, पण धावा चालू पाहिजे. डॉट जर चेंडू खेळले तर आणखीन दबाव वाढेल, प्रेशर वाढेल सोनूभाऊ जाधव चे खेळाडूंवरती, आणि जे येणारे खेळाडू आहे ना त्याच्यावरती देखील दबाव निर्माण होऊ शकते. चला घाई करा, टीम मीटिंग थोडीशी कमी करा विनंती आहे. सिद्धार्थ जगताप
25 मिनिटात 6 षटक टाकायचे, जर नाही टाकले तर एक खेळाडू आत घ्या. अंपायर सतीश भाऊ मांडवे. सिद्धार्थ जगताप गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. अर्थात भैया या नावाने प्रसिद्ध आहे पिंपरी चिंचवड मध्ये. खेळाडू नेहमी उत्तम मोरे सरांसोबत असतो. आज मला वाटतं उत्तम मोरे सर आले नाहीत, पण मॅचचा पूर्णपणे आनंद घेत असेल. सिद्धार्थ जगतापची बॅटिंग आणि बॉलिंग हे नेहमी पाहतात. ट्रॉफी के रखवाले कृष्णा हे पहिला मॅच पासून देतच आहेत स्टेजवरती. प्रसाद भाईंनी सांगितलं कुठं चालायचं नाही, आजचा शेवटचा दिवस आहे. अक्षरशः मला वाटतं बुटांना खिळे मारलेले आहेत त्यांच्या, उठलेच नाहीत अजून कृष्णानी. परत एकदा सुरेख फटका आहे. ते खेळाडू थोडंसं लांब चिनू जाईन सीमा रेषा पार. या ओव्हर मधला पहिला चौकार या इनिंग मध्ये असं म्हणता येईल, कारण की विक्रांतच्या बॅटमधनं इथं सुरेख फटका. जर्सी क्रमांक 45 रोहित शर्मा ची देखील जर्सी क्रमांक 45 आहे. आणि नेहमी जो ओपनर फलंदाजी करण्याला येतो तो सध्याला 45 जर्सीच घालून येतो. आणि आज देखील विक्रांत मध्ये क्षमता आहे की मोठे फटके तो मारू शकतो. आपण पाहिलं NPL मध्ये निश्चित धावाची गरज होती 75, तिथे केले होते चेस. याच फलंदाजांनी लांब ठेवण्याचा प्रयत्न होता. बॉल इथे वाईट येतोय. सिद्धार्थ जगताप 5 धावा आतापर्यंत खर्च केलेत या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये धावा असतील ते खर्च केले होते नितीनने पहिल्या ओव्हरमध्ये. पहिल्यामध्ये 4 आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये 5 असे 9 धावा. आडव्या बॅटने खेळल्या. परत एकदा खेळाडूच्या हातात चेंडू आला नाही, हातातून निसटला, त्याच्यावरती एक सिंगल धाव इथं प्राप्त होती. 10 धावा धाव फलकावती. मोहसिन नेहमी अग्रेसिव्ह असतो मैदानाच्या. आता पण पाहत खेळाडू कडनं झाली चूक, थोडंसं त्याच्यावरती नाराज आहे. अथर्व नवीन खेळाडू मैदानाच्या आत. कालच मला वाटतं आतिक भाईंनी सांगितलं की अथर्व म्हणून एक खेळाडू आहे, तो देखील चांगला खेळतो. नवीन खेळाडू. फुल टॉस चांगला सुरेख. क्रिकेट बुकमध्ये क्लास असतो ना ते दाखवते मैदानाच्या आत. जे पुस्तकमध्ये शॉट आहेत ना त्याच्यात एक शॉट आहे. टेक्निकल फलंदाजी मैदानाच्या आत सुरू आहे. ठीक आहे. क्रिकेट बुकमध्ये जे कोचपाशी जे बुक असतो ना ते धडे शिकवत असतो ना, ते धड्यामधला एक धडा होता सध्याला. पाईप पुढं सरसवत अगदी स्वीप शॉट केला. फुलटोचा चेंडूचा चांगला वापर इथं सध्याला केलाय आणि खराब चेंडूचा पूर्णपणे समाचार घेतलाय सिद्धार्थ जगताप. पहिल्या ओव्हरमध्ये देखील जर पाहिलं गेलं तसं पहिल्या इनिंगमध्ये धावा कमी आले होते, नंतर सिद्धार्थ जगतापने धावा केले दुसऱ्या ओव्हरमध्ये. या इनिंगमध्ये जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये धावा कमी आल्यात. दुसऱ्या इनिंगमध्ये सिद्धार्थ जगतापच्या विरोधात इथे सध्याला 2 मोठे फटके आलेत. एक चौकार, एक षटकार, एक वाईट, एक सिंगल, अशा आतापर्यंत 2 सिंगल, 13 धावा आलेत. हो, चांगला सुंदर चेंडू. ते ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल तसा कट झाला आणि विकेट किपरच्या हातात जाऊन विसवतो चेंडू आहे तो डॉट. रास्ता अखेर विकेटच्या पाठीमागे विकेट किपरिंग करतोय. हो, परत एकदा चांगला चेंडू. विक्रांत स्ट्राईक वरती आहे, सध्याला स्ट्रगल करतोय. ओव्हरची झाली समाप्ती. 2 ओव्हर नंतर 17 धावा धाव फलकावरती. अ, 17 धावा धाव फलकावरती. प्रवीण सगर गोलंदाजी मार्क वरती.
चांगला फटका परत एकदा पुढे पाय काढत फटका सुरेख खेळलाय चेंडू जाईन सीमा रेषा पार अगदी दिमागदार फटकेबाजी सध्याला अझरच्या बॅट पण नव्हती अझरच्या बॅट बंद जातोय बॉर्डरला बॉर्डर पार हा येतोय चौकार 21 धावा धावफलकावरती अजूनही जिंकण्यासाठी 56 धावांची गरज अझर तो सध्याला मैदानाच्या आत हजर आहे त्याचं नाव आहे अझर आणि तोपर्यंत अझर आहे तोपर्यंत सध्याला सुनील जाधव स्पोर्ट्स क्लब या मॅच मध्ये असेल बराबरीवरती ऑन साइडला फटका खेळला परत एकदा चेंडू चुकी मैदानाच्या आत रवी पोकळेकरनं होती पद्धतीला धावा मिळतील 4 इथे येतोय अझरच्या बॅट बंद चौकार 4 धावा नो बॉल भीमर चेंडू इथे हाताळलाय सध्याला स्क्वेअर लेग अंपायरने चौकाराच्या साह्याने इथे धावसंख्येवरती धावा असतील ते 26-17 नंतर आतापर्यंत एक चेंडू मध्ये 9 धावा खर्च केलेत पहिल्या चेंडूवरती चौकार दुसऱ्या चेंडूवरती चौकार प्लस नो बॉल इथं पुढचा चेंडू असेल फ्रेट 26 धावा धावफलकावरती सोडून दिलाय व्हाईट बॉल अजिंक्य भाऊ बळे यांचं इथे आगमन झालेलं त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर त्यांच्यासोबत संजय शेठ बोराडे यांचं देखील इथे आगमन झालं त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत व्हाईट बॉल 27 धावा धावफलकावरती सध्याला लागलेले आहेत 10 धावा आतापर्यंत खर्च केलेत एक चेंडू मध्ये थोडीशी खराब चेंडू गोलंदाजी करतोय सध्याला धावा इथे खूप मोठे चेस करायचे आहेत खूप मोठे धावा आपल्या पशी आहेत अकाउंट मध्ये खूप मोठे बॅलन्स आहे पण तुम्ही असं जर खर्च करत राहिले तर ते देखील धावा तुमच्या पशी शिल्लक राहणार सुरेख फटका चेंडू जातोय सीमारेषा पार मॅक्सिमम स्ट्रोक छत्रपतींचा छावा मिळालेत हे 6 धावा सुरेख फटका मैदानाच्या आत चांगले फटकेबाजी करतोय चांगलं कोच बसणं याने ट्रेनिंग घेतली होती असं नाही या खेळाडूंनी की वाकडे टिकले शॉट सध्याला या फलंदाजाकडे नाहीये व्ही झोन मध्ये घेतोय सरळ म्हणतात ना ते सीधी बात नो बकवास म्हणजे सरळ बॅटीज खायचं जसं चेंडू येईल त्या दिशेने फटके मारायचे शपल होऊन रिव्हर्स आडवे हे फटके कुठलेच खेळायचे नाहीत याला म्हणतात क्रिकेट खूप कमी असे फटके आपल्याला पाहायला भेटत टेनिस क्रिकेटमध्ये सध्याला क्लास दाखवते आपला मैदानाच्या आत अझर 33 धावा धाव फलकावरती 16 धावा खर्च केल्या 2 चेंडूमध्ये खराब गोलंदाजी मैदानाच्या आत सध्याला सुरू आहे प्रवीण सगरिया प्रदीप दादा बेळगावकर यांचं इथे आगमन झालेले दादांना देखील विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय प्रदीप दादा यांचं इथे आगमन झालेले प्रदीप दादांना विनंती की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे अजिंक्य दादा उबाळे हे देखील आले त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत 3 चेंडू आतापर्यंत हाताळले 3 चेंडूमध्ये 16 धावा खर्च केलेत सनी कांबळे स्ट्राईक वरती असेल ओहो चेंज ऑफ पेस इथे पडल्यानंतर अगदी मला वाटतं फलंदाज ताबामध्ये होता चेंडू स्लो आला आणि त्याच्यानंतर सनीला कळालंच नाही की कुठे मारू तोपर्यंत चेंडू विकेट किपरच्या हातात जाऊन विसवलाय चेंडू येतो डॉट चौथा चेंडू इथे डॉट आलेत म्हणजे मागच्या 2 बॉलवरती सध्याला प्रवीण सगरने इथे कमबॅक केलाय पहिल्या 2 बॉलवरती खराब गोलंदाजी झाली होती 16 धावा खर्च केले होते पहिल्या 2 बॉलवरती त्यात एक नो बॉलचा एक वाईट होता आणि त्याच्यावरती एक षटकार 2 चौकार असे धावा खर्च केले होते खोदून काढला खाली टाकला होता चेंडू तिथे फ्लो मध्ये इथे फटका खेळला ऑफसाईडच्या दिशेने लॉंग द कार्पेट चेंडू जातोय तिथे खेळाडू तिथे तैनात आहे नितीन तोपर्यंत एक धाव
सिंगल प्राप्त होतीये. धावसंख्या इथे वाढ सध्याला सुरू आहे. दोन ओव्हर मध्ये 17 होते, या ओव्हर मध्ये 17 आले. धावसंख्येवरती धाव आपण पाहतोय 34 धावा. ओहो, विक्रांत अजून लय मध्ये नाहीये. असं वाटतं की ऑन साईडला इथे फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रत्येकदा चेंडू इथे यष्टीरक्षाचा वेध घेतोय. ओव्हरची झाली समाप्ती. 3 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा संख्या असेल 34 धावा. एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये, 2 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 34 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. चला स्पीडअप करा भैया. नितीन सनी भाऊ, श्रीकांत भाऊ, पाणी द्यायचं असेल ना तर बॉल ओव्हर होण्याच्या पहिले तयारीत राहा तुम्ही. पर बॉलर बॉलिंगला गेल्यानंतर तुम्ही पाणी घेऊन येतात आत. त्यामुळे विनंती आहे, थोडंसं आपल्याला अजून 4 मॅच खेळवायचे. 4 आणि सेमीफायनल फायनल म्हणजे अजून 6 मॅच खेळवायचे आपल्याला. थोडीशी घाई करा श्रीकांत भाऊ. पुढच्या ओव्हरला जर पाणी द्यायचे असेल तर 4थ्याच बॉलला तयारीत राहा तुम्ही. नितीन पहिला चेंडू इथे पॉइंट स्टेशनने खेळला. एक सिंगल धाव इथे प्राप्त होती. सध्याला 1 धावाने स्कोर मध्ये वाढ. 35 धावा धाव फलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 17 चेंडू मध्ये 42 धावांची गरज. विक्रांत मध्ये क्षमता आहे पण लय मध्ये नाही आहे. जास्त बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय. मैदानावरती उभा आहेत. ओपनिंग पासून फलंदाजी करतोय पण अजून देखील मोठा फटका एकही आला नाही त्यांच्या बॅटमधनं. नेहमी विक्रांतला आपण पाहतोय चौकार षटकार मारत असतो, मोठे धावा बनत असतात पण सध्याला शांत येतो. फटका फसलाय. चेंडू हवेत. खेळाडू तिथे जातो. चेंडू खाली. कॅच ड्रॉप. मोहसिन मानेरकरनं झालेली चुकी मैदानाच्या. विक्रांतला जीवनदान. पहिला इथे कॅच सुटतो या मॅच मध्ये. खूप मोठा इथे जीवनदान असं म्हणता येईल. हे जीवनदान किती मागात पडू शकतो येणारा वेळ आणि येणारा काळ तुम्हाला नक्कीच सांगेन. कारण की आपण जर पाहिलं तर नेहमीच कॅच ड्रॉप झाल्यानंतर फलंदाज चढून फलंदाजी करतो गोलंदाजाच्या विरोधात. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न. परत एकदा बॅटरी बॉलचा चेंडू संपर्क झाला नाही. प्रॉपर मिडल झालं नाही. फेकी अगदी खराब. बॅकअप देखील नव्हता. त्याच्यावरती 1 धाव इथे प्राप्त होतील. बॅकअपला तिथे आलेत खूप लांबवरनं प्रवास करून धावत. राजू तापकीर चेंडू पडल्यानंतर प्रत्येक धाव घेतोय. विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतोय पण विकेट किपरच्या हातातून देखील चेंडू निसटतोय. तोपर्यंत 1 धाव, 1 सिंगल प्राप्त होते. पियुष ओव्हर संपल्यावर कधी स्टेजवरती देखील कॅमेरा फिरवायचा. मान्यवर असते तिथं. सावंत तसेच सागर भिसे यांचं देखील चिमुद्रा स्पोर्ट्स क्लबच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतोय व त्यांनी मंचावर यायचे विनंती करतो. गॅप मध्ये खेळलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. गोलीगत चौकार. 4 धावा. गोलीगत सूरज चव्हाणचा डायलॉग होता. गोलीगत. सध्याला गोलीगतच फटकेबाजी. सध्याला फटका खेळलाय मैदानाच्या आत फलंदाजाने आणि त्याच्यावरती धावा मिळतील 4. चौकार.
ऑन साईडला फटका खेळलाय तिथे प्रवीण सगर. चेंडू थोडंसं खालीच राहिलाय, पाया खालनं कधी चेंडू निघून गेला हे कळालंय. बॅकअपला खेळाडू होतं, एक सिंगल धाव प्राप्त होती. ओव्हरची झाली समाप्ती. 4 ओव्हरनंतर धाव फलकावरती धावसंख्या असेल ते 44 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 33 धावांची गरज. 33 होऊ शकतात चेस, पण या ओव्हरमध्ये तुम्हाला जास्त धावा बनावं लागेल. 16 ते 17 धावा किंवा 20 धावाचे जर ह्या ओव्हरमध्ये ठोकले तर पुढच्या ओव्हरमध्ये तुम्ही कमी धावा इथे चेस करू शकता. कारण खूप महत्वाची षटक असेल. रख हौसला बुलंद तेरी भी उडान होंगी, देखेंगे दुनिया सारी तेरी भी एक दिन ऐसी पहचान होगी. सध्याला पहचान की तलाश में खिलाडी सब. आणि चांगलं इथे आपण कॅमेरामॅनचं काम पाहतोय. स्क्रीनवरती कॅमेरा आहेत सध्याला. प्रसाद भाई आपण स्क्रीनवरती पाहतात. त्याचबरोबर अनुप दादा जमदार, सागर दादा तापकीर देखील आले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. अजिंक्य दादा उवाळे, त्याचबरोबर प्रदीप सर हे देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी इथं या मंचावरती आले, त्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. डिंग डॉंग लाईव्ह सोशल वर्कर भूषण भाऊ गवळी यांचं देखील इथं आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. स्क्रीनवरती आपण पाहतो डिंग डॉंग लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा. आणि पियुष चांगलं काम इथं सध्याला करतो कॅमेरामॅनच्या स्वरूपामध्ये. छायाचित्र टिपण्याचं काम अगदी योग्य करतोय. 12 चेंडूमध्ये 33 धावांची गरज. 4व्या मैदानाच्या आत सध्याला 44 रन झालेत. पॅनल्टी कसली आहे? नाही 77 टू विन होते सर. 76 झालते, 77 टू विन होते. अरे भाई फिर उधर स्कोरिंग करे तो इधर हमको समझना चाहिए ना यार. इधर आ जाओ ना फिर. तो 2 जगहों पे ऑनलाइन अलग अलग स्कोरिंग हो रही. चला चला सामना सुरू करून घ्या. चला सामना सुरू करून घ्या, कारण की 2 जागेवरती वेगळी वेगळी स्कोरिंग आहे. इथले जे स्कोरर आहेत त्यांनी 76 सांगितलेत. हमजा जे आहेत तिकडे खिरोज वरती स्कोरिंग करतात, त्यांच्या स्कोर वरती 77 आहेत. आता जिंकण्यासाठी 77 आहे का 78 आहे प्रॉपर? हमजा 78 आहे का प्रॉपर? ठीक आहे. एक धाव इथे सध्याला प्राप्त होतीये. सध्याला ऑन साइडला फटका खेळलाय तिथे. या डीप मध्ये खेळाडू आहे विनोद. एक सिंगल धाव इथे प्राप्त होती. सिंगल धावच्या सहाय्याने स्कोर कार्ड मध्ये वाढ. इथे मोठे फटके मारू लागेल. अभी नहीं चलेगा, इक्का या दुक्का मारना पडेगा, चौका या छक्का. जर चौकार षटकार मारले तर सुनभाऊ जाधव स्पोर्ट्स क्लब हा संघ मध्ये पुन्हा एकदा या मॅच मध्ये येऊ शकतोय. सध्याला धावा इथे थांबलेले सिंगल डबलच्या साह्याने. चांगला बॉल परत एकदा इथे खेळाडू डीप मध्ये आहे. रवी थोडंसं फंबल झालं, त्याच्यावरती दुसऱ्या धावाचा इथे प्रयत्न होईल. रनआउटची संधी. सनी कांबळे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. सनी कांबळे इथे बाद झालाय. समीर पठाण आता न्यू बॅटर मैदानाच्या आत. समीर तलवार इथे फलंदाजी करण्यासाठी आलाय मैदानाच्या आत.
9 चेंडूमध्ये 31 धावांची गरज. म्हणजे तो विक्रांत NPL मध्ये होता ना, तो विक्रांत दिसतच नाही सध्याला. नॉट सराव नसेल, खूप डॉट चेंडू आतापर्यंत इथे सध्याला खेळतोय फलंदाज विक्रांत आणि डॉट देखील येतोय मैदानाच्या आत. प्रवीण सगर चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा जास्त आले होते, पण दुसऱ्या ओव्हरमध्ये इथे कमबॅक करतोय. महत्वाच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी इथं सध्याला करतोय प्रवीण. फलटो चेंडू होता, परत एकदा चेंडू डॉट. एक खराब चेंडूवरचे देखील इथे फटके होत नाही. पा एखाद्या टायमाला बॅट पॅच असतो ना, तर फुलटो चेंडू देखील हे बाउंड्री लाईनच्या बाहेर जात नाहीये. चांगला फटका इथं ऑन साईडला खेळलाय. तिथे एक धाव इथं सिंगल येते. चांगली गोलंदाजी सध्याला हातावतोय. 5 ओव्हर नंतर धाव फलकावरती धावसंख्या असेल ती 47 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. 6 चेंडूमध्ये 31 धावांची गरज. भैया 31 धावांची गरज. थोडंसं स्पीडअप करा. आता सर्वांनी एकत्र येऊ नका. ख्वाजा फिरकीचा जादूगर गोलंदाजी मार्कवरती आता सज्ज होईल. नेहमी व्हेरिएशन करत असतो. टर्न देखील आहे ख्वाजापाशी. ख्वाजाच इथे परत एकदा सज्ज होईल शेवटचं षटक टाकण्यासाठी. 6 चेंडूमध्ये 31 धावांची गरज. समीर पठाण स्ट्राईक होती. समीरमध्ये क्षमता आहे, हे मॅच फिरू शकतो. समीर पठाण थोडंसं लो ऑर्डरमध्ये फलंदाजी करण्यासाठी आला समीर. पण या सिच्युएशन जर मध्ये पाहिलं तर सर या इनिंगमध्ये पेटकर काका समीरचं खूप समीरला वरती येणं गरजेचं होतं, कारण की समीर मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. आता देखील तोच प्रयत्न केला आहे. इथे कॅश ड्रॉप झाली मैदानाच्या आत. प्रवीण यांच्याकडनं झालेली चुकी, त्याच्यावरती 2 धावा इथे प्राप्त होते. अजून जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. 5 मध्ये 29. विनरची मॅच हे 5-5 ओव्हरची असेल, ह्याची नोंद घ्यायची. ओबेगेट चेंडू जाईन सीमा रेषा पार. गेंदबाज के मस्तक पे दस्तक देती हुई षटकार. 6 धावा. पहा या समीर पठाणला जर वरती लवकर पाठवलं असतं तर समीरने मॅच देखील बदलली असती, पण समीरला लो ऑर्डर मध्ये बॅटिंगला पाठवलंय. पण समीर हा NPL ला बेस्ट बॅट्समॅन होता, पण सध्याला समीर हे वय वर्ष मला वाटतं 39 आहे. खूप क्रिकेट खेळलेलं आहे. सध्याला फॉर्म मध्ये देखील आहे. सारा 11 कडनं नेहमीच आपण पाहतोय पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशनसाठी खेळत असतो. मोठी फटके मारची क्षमता आहे या खेळाडूपाशी. हो सुरा एक फटका ऑन साईडला खेळलाय. चेंडू जाईन दी बाउंड्री लाईनच्या दिशेने सीमारेषा पार. चौकार. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एंडला इथे फटका खेळलाय सध्याला. 1 बाउन्स 4 चौकार धावा इथे मिळतील. आतापर्यंत 12 धावा बनवलेत. 6 मध्ये 31 पाहिजे होते. पुढच्या 3 बॉलवरती 19 धावांची गरज. म्हणजे कंपल्सरी चेस आहे. जर गोलंदाजाने वाईट चेंडू हाताळला आणि त्याच्यावरती 3 षटकार आले तर सुनूभाऊ जाधव स्पोर्ट्स क्लब हा विजय होऊ शकतो. 2 टीम परत एकदा सुरा एक फटका. म्हणलं समीर मध्ये क्षमता आहे. धावा इथे जास्त बनवायचे, पण धावा मिळतील 4 चौकार. 4ही टीमला विनंती आहे जे आजच्या दिवशी 4 खेळतात NPL आतमध्ये प्रभाग क्रमांक 13 मधले खेळाडू सर्वांना विनंती आहे एका लाईनीत 4ही संघ ग्राउंड मध्ये यायचंय. फोटो सेशन होणार आहे मान्यवरांसोबत फक्त 2 मिनिटासाठी. म्हणजे 2 मिनिटात तर होऊन जातात. आणि त्याचबरोबर आपण लगेच इथे टॉस घेणार आहोत. मान्यवरांचे असते विनर ते विकेटवरतीच. त्यामुळं उठून उभा राहावा आणि तयारीत राहावा. लगेच मॅच संपल्यानंतर आपण सर्वजण आत यायचं एका लाईनीत आपले संघ घेऊन.
त्याचबरोबर या मॅचचा विजेता इथे ठरतोय तो शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब हा संघ. त्याच्यानंतर मॅच होईल शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब त्याच्या विरोधात सनवी 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं विकेटवरती. चला दोन्ही टीम बाकीचे आपले सनवी 11, सिंग बॉईज, सुनभाऊ जाधव, शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब चारही टीमला विनंती आपले खेळाडू घेऊन आज या. चला नंतर घेऊ दोन्ही कॅप्टन या टॉस साठी तर टॉस बॉक्स मध्ये. भैया तुम्ही कॅप्टन विनोद पोकळे ना या. आणि सनवी 11चे कॅप्टन हॅलो सनवी 11 कॅप्टन नरसिंग आपला कॅप्टन पाठवून द्या. संजय शेठ आणि संजय शेठ बोराडे आणि प्रदीप दादा बेळगावकर मान्यवरांना विनंती की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय तिथे आपण टॉस करून घेणार आहोत. चला दोन्ही कॅप्टन आहेत. 5 ओव्हरची मॅच असेल. मॅक कुमार आणि विनीत पोकळे एक गोलंदाज 2 ओव्हर टाकन बाकीचे 1-1. आता निघायला भाडं त्याचा. पुढील सामना भाई सानवी की बॉलिंग आहे. सानवी 11 संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रवीण सगर. मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करण्यासाठी यायचंय प्रवीण सगर. चला मैदानाचा ताबा घ्यायचा. लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा. आपल्याला वेळेचं बंधन आहे मित्रांनो. थोडी घाई करायची आहे आणि हा सामना 5 ओव्हरचा असेल. सर्वांनी याची दक्षता घ्यायची आहे. प्रवीण यांना मॅन ऑफ द मॅचची पुरस्कार दिला जातोय संजय शेठ बोराडे यांच्या हस्ते. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला प्लेयर विकी जाधव यांना विनंती आहे की त्यांनी टॉस बॉक्स जवळ यायचे आपली ट्रॉफी कलेक्ट करायची. कॉंग्रॅच्युलेशन्स प्रवीण. आणि पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विकी जाधव यांचा सत्कार माननीय श्री बेळगावकर दादा यांच्या हस्ते होईल.
विकी 1 मिनिट. चला फलंदाज पाठवा. शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब. त्याला लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि मॅच स्टार्ट करायची आहे. वेळेचं बंधन आहे आपल्याला. गो टू फलंदाज पाठवा शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब. पाच ओव्हरची मॅच असेल. एक गोलंदाज 2 ओव्हर टाकेल. बाकीचे 3 गोलंदाज एक ओव्हर इथे टाकणार असेल. 5 ओव्हरची मॅच. पाहूया विनर जो होईल तो क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल. जो मॅच हरेल तो परत एकदा लुझर टीम मधनं जो संघ विजय होईल त्या संघाच्या विरोधात खेळेल. फ्री क्वार्टरचा सामना. 2 बॅटर मैदानात रवी आणि सिद्धार्थ. आपण पाहतोय शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब आयोजित शिवमुद्रा चषक 2025. मुख्य आयोजक प्रसादभाई फिरोदिया, त्याचबरोबर अजिंक्यभाऊ उबाळे, सागरदादा तापकीर, अनुपदादा जमादार, त्याचबरोबर राजूदादा तापकीर, सर्व इथले आयोजन कमिटी व मित्रपरिवार, त्याचबरोबर या स्पर्धेमधले ऑफिशियल पार्टनर राठी मसाले, सत्यम ज्वेलर्स, पैलवान मटन खानावळ, ब्रिज पॉइंट हॉटेल अजिंक्यभाऊ उबाळे यांचं वावेतमध्ये आहे. त्याचबरोबर ऑफिशियल फायबर ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस BK डेव्हलपर्स. रोख रक्कम या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक आहे चषक व 41,000 रुपये.